आहे मानसीजी नाईक याही येणार आहेत. ज्यांच्यावर हे आयटम सॉन्ग चित्रित केलेलं आहे आणि येणाऱ्या आगामी काळात आता अजून 5 वर्ष तर नक्कीच, कारण रिक्षा जर 5 वर्ष चालू शकते तर 2000ची नोट नक्कीच 5 वर्ष चालणार यात काही शंकाच नाहीये. ज्यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आहे तर मानसी नाईक यांना मी विनंती करणार की तुम्ही आपण हे थोडंसं शेअर करावं आमच्याशी. कसा वाटला हा सगळा प्रवास? सर्वप्रथम एक एक्सपिरियन्स सांगू इच्छिते. दॅट इज, मी इथे यायच्या आधी ना माझ्या सीएचा फोन आला होता आणि त्यांनी मला अजून एक बॉम्ब फोडला. तुला माहिती आहे का 2000ची नोट बंद होणार आहे, असं काहीतरी ते मला विचित्र बोलले. तर मग मी त्यांना एक वाक्य वापरलं, जरा थांबा, 2000च्या नोटीवरती एक आधारित खूप सुंदर गाणं आता येणार आहे, नक्कीच मोदीजी ते पाहून तरी ही नोट बंद नाही करणार. आणि आय थिंक हा योगायोग आहे. मी फार काही बोलणार नाही आणि मला बोलायचंच नाही आहे. सर्वप्रथम मी बोलू इच्छिते म्हणजे नारायण नारायण, क्या बात है. म्हणजे मला असं वाटतं की कोणीच इथे नवीन नाही. हे जे काही नवीन आहोत हे नका बोलू, कारण कोणीच इथे नवीन वाटत नाही आहे. मी ट्रेलर बघितला, मी सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. माझा एक्सपिरियन्स सांगतो की इतके नवीन चेहरे सर तुम्ही देताय या इंडस्ट्रीमध्ये. आय थिंक ते दोघंही नाही तर आपण सगळेजण याचं नाव करणार आहोत. आणि याचं मूळ कारण मी स्वतः आहे, कारण मी आजपर्यंत इतके म्युझिक लॉन्चेस अटेंड केलेत. मला नाही वाटत एक आजचा दिवस खरा हा म्युझिक डिरेक्टरचा असतो. तर शेखरनी ज्या प्रकारे स्वतःचं मन ओतलं, मला नाही वाटत दुसरा कुठलाच म्युझिक डिरेक्टर एवढं प्रत्येक गाण्याबाबत एवढं बोलतो. म्हणजे ते नॉर्मल म्युझिक लॉन्च करतात आणि आय थिंक एव्हरीवन जस्ट हेड्स टुवर्ड्स समथिंग एल्स. बट आय थिंक ह्याचं हे श्रेय असं आहे की जसं तुम्ही पदार्पण करता ती एनर्जी पुढेपर्यंत तुम्ही राखून ठेवा. आणि जसं मी मेन्शन केलं की ह्याचं मूळचं कारण मी आहे, कारण मला नवीन लोकांबरोबर म्हणून काम करायला आवडतं. कारण ती एनर्जी तशी नसते की मी 4 गाणी केली आहेत किंवा मी 4 चित्रपट केले आहेत. नो, इट्स न्यू अँड इट्स रिअली एनर्जेटिक. आणि ॲज आय मेन्शन बिफोर, हे गाणं या गाण्याने मला चूज केलेलं आहे, मी या गाण्याला नाही चूज केलेलं आहे. त्याचं खरंच मी धन्यवाद बोलू इच्छिते पूर्ण टीमला, कारण एका फोनवरती मला म्हणजे आधीच्या गाण्याचं जे श्रेय होतं ते पण मी त्याच एका व्यक्तीला दिले, म्हणजे मंगेश जगताप. आय डोंट नो वेरी इज राईट नाउ. अच्छा, येस, मंगेशजी. कारण माझं रिक्षावाला सुद्धा त्यांनीच माझ्याकडे आणलं होतं आणि ते सुद्धा मी एका फोनवरती हो असं म्हणाले होते. त्याच्यामुळे 2000ची नोट. तर पहिला माझा प्रश्न होता, देताय का? मग ते म्हणाले हो, खऱ्या अर्थाने, कारण हे गाणं, या गाण्याचा विचार हे खरंच आउट ऑफ द बॉक्स आहे. कारण हे फक्त मराठीत नाही तर इंडियन सिनेमामध्ये ॲक्च्युअलमध्ये जे घडलेलं आत्ताचं एक ठळक बातमी, ती म्हणजे 2000ची नोट, त्याच्यावरती हे पहिले आपल्या मराठी लँग्वेजमध्ये गाणं आपण प्रदर्शित करत आहोत. तर हे फक्त मीच नाही तर मी असं म्हणेन की तुम्ही सगळे मला साथ द्या हे गाणं प्रमोट करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लाभलेला माझा म्हणजे सिद्धेश, त्याच्यामुळे माझे मास्टरजी व स्ट्रॉंग, माझी टीम स्ट्रॉंग होती. त्याच्यामुळे 2000ची नोट जशी 2 आकडा आहे तसं मी आणि सिद्धेश आहोत. त्याच्यामुळे हे गाणं कंप्लीट करू शकलो, तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आणि हे गाणं खरंच आतापर्यंत कोणी मुद्दामूनच बाहेर काढलं नाही. त्याचं एक कारण होतं, कारण ही जी मजा आहे ना ही तेव्हा आली नसती. त्याच्यामुळे मला आता जवळून पाहायचं आहे की माझे प्रेक्षक आम्हाला, आपल्या सगळ्यांना कसा प्रतिसाद देतात. सो प्लीज 2000ची जी नोट आहे जशी तेव्हा ती चेंज झाली, जसा प्रतिसाद तुम्ही तेव्हा दिलात, सगळ्यांनी सीएला फोन केला, कोणी जे जे काही घडलं सगळ्यांच्या घरी, ते आताही मला असं वाटतं घडेल. आणि बाई वाडावर यानंतर आय थिंक जे गाजेल ते गाणं 2000ची नोट. या चित्रपटाचे